ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जिथे अपघात झाला ना तिथे आता पुन्हा एकदा अपघाताचं रिक्रिएशन करायचं असं अर्जुन आणि रविराज ठरवतात. आणि आता सायली, रविराज आणि अर्जुन अपघाताचं रिक्रिएशन करायचं प्लॅनिंग ठरवतात. आणि हा अपघात रिक्रिएशन जिथे अपघात झाला तिथेच करण्याचं ठरवतात. त्यामुळे महिपंतला आता सायलीवर संशय होऊन खूप मोठा, पण जिथे अपघात झाला तिथे महिपंत ऑलरेडी प्रियाला घेऊन जातो. त्यामुळे अपघाताचं महिपंत आणि नागराज तिथे असणं एकाच वेळेला योगायोगच मिळून येतं. त्याच टायमाला तिथे प्रतिमा आणि सायली या दोघांना अपघाताच्या वेळी पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या आठवणी जागा झाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा धक्का बसतो. 22 वर्षाच्या अपघातामध्ये महिपंत बरोबर नागराज ही इन्व्हॉल्व असल्यामुळे मोठ्या सत्याचा उलगडा होता. आणि या सत्याचा कसा उलगडा झाला या भागात पाहूया. रविराज आणि अर्जुनला वाटत असतं की 25 वर्ष त्या अपघाताला झाले, त्यामुळे आपल्याकडे काही पुरावा नाही. पण ज्या माणसाने अपघात घडवून आणला त्या माणसाला तिथे घेऊन जायचं आणि पुन्हा एकदा त्या अपघाताचं रिक्रिएशन करायचं. त्यामुळे काहीतरी क्लू मिळू शकतो. त्या गुन्हेगाराकडून आपल्याला जे काही वधवायचं असेल ते आपण या अपघातामुळे वधवू शकतो. त्या माणसाला त्या अपघाताच्या ठिकाणी नेलं तर तो माणूस त्या अपघातामध्ये जे इन्व्हॉल्व असेल त्यांना आपण घेऊन येऊ शकतो. इकडे महिपंत आणि नागराजने प्रियाला एका जंगलात घेऊन गेलेले असतात आणि तिला खड्ड्यामध्ये पुरून तिचं फक्त डोकं वरती ठेवलं असतं. आणि त्यामुळे ते प्रिया खूप आरडाओरडा करत असते. आणि ते प्रिया बोलत असते, मी ह्याच्यामध्ये माझा काही कारस्थान नाही आहे. पण इथे तिच्यावर कोणाच विश्वास ठेवत नसतं. तर इथे महिपंत बोलायला लागतो, हिच्या डोक्यावर अजून माती टाका आणि हिला काय ते गाळून टाका. तर इथे प्रिया बोलायला लागते, मी काय आहे ते सांगते सत्य ते. पण इथे प्रिया सांगायला लागते की मी तुम्हाला सांगते की मी या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व नाही आणि तुम्ही जे करताय ना त्यामुळे तुम्हाला पुढे पश्चाताप होऊ शकतो. इथे महिपंत बोलायला लागतं, आम्ही तुझ्यावर कसा भरोसा करू. ते प्रिया बोलायला लागते की तुम्ही मला मारल्यापेक्षा मला इथे कुठेतरी किडनॅप करून ठेवा, त्यानंतर काय आहे ते तुम्हाला काय ते माझ्याबद्दल समजेल. पण त्याच टायमाला ते अर्जुन महिपंतच्या मोबाईलवर कॉल करतो आणि बोलतो की 25 वर्षापूर्वी तुम्ही जिथे अपघात घडवला ना तिथे तुम्ही अपघात घडवलात ना तिथे तुम्ही काहीतरी पुरावे सोडून आलात आणि इथे त्या पुराव्यामुळे आता तुम्ही 25 वर्षानंतर अडकणार आहात. तुमच्याबरोबर जे पण साथीदार आहे ना ते पण अडकणार आहेत. हे ऐकल्यानंतर महिपंत नागराजला सांगतो की ही प्रिया खरं बोलते आहे, कारण की ह्या सगळ्यामध्ये तिचा हात नाही आहे. प्रिया बोलायला लागते, मी पण तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतोय पण तुम्ही माझं ऐकतच नाही. ते महिपंत प्रियाला बोलतो की तुला काय वाटतं या सगळ्यामध्ये. ते प्रिया बोलायला लागते, मला या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायलीचाच हात आहे. इथे महिपंत बोलायला लागतं की जिथे अपघात झाला तिथे मला बोलवलं आहे. जिथे मला बोलवलं ना तिथे त्यांनी 25 वर्षापूर्वी प्रतिमा आणि रविराजाला मारण्याचा मी प्लॅन केला होता, तो खरा झाला नाही. पण आता हा प्लॅन खरा करण्याचा वेळ आलेली आहे. नागराज आणि प्रिया बोलायला लागते, हे तर रिस्की असू शकतं. ते इथे महिपंत बोलायला लागतो की ते मला धमकी देतात तर मी त्यांना ह्या जगात ठेवून काय, ह्या प्रकरणात ते मला अडकवायचा प्रयत्न करत तर मी त्याला जिवंत सोडणार नाही. महिपंत आणि नागराज आणि प्रियांचं बोलणं झाल्यानंतर इथे रविराज आणि अर्जुनचं रिक्रिएशनचं सगळं ठरलेलं असतं. आणि इथे अर्जुन आणि रविराज बोलायला लागतात की त्या टायमाला अर्जुन बोलायला लागतो, या महिपंतला आपल्याला हलक्यात धरता कामा नये. आणि हा महिपंत साधा सोपा माणूस नाही आणि त्याच्यावर किती माणसं असतील ते सांगता येणार नाही. तेव्हा इथे अर्जुन बोलायला लागतो, आपण तिथे कसं जायचं. तेव्हा इथे रविराज सांगायला लागतात की आपण तिथे त्याला तू एका कारमध्ये आणि मी एका कारमध्ये जाऊ आणि काही झालं तरी पण आपण त्यांना दिसायचं नाही आणि आपण लपून बसायचं आणि आपल्याला कळेल की त्याचे साथीदार कोण आहेत. आणि आता रविराज, अर्जुन आणि सायली कारमध्ये लपून जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिकडनं महिपंत, नागराज आणि प्रिया जिथे अपघात झाला त्या ठिकाणी रात्री जातात. ते रविराज आणि ती जागा आता तोंडपाठ झाली असते, कारण की ज्यावेळी अपघात झाला असतो त्यामुळे तिथे रविराज सारखे गेलेले असतात. त्यामुळे तिथे कुठे लपायचं काय लपायचं त्यांना माहीत असतं आणि बाकीच्यांना याबद्दल काहीच माहिती नसतं. महिपंतने जिथे अपघात घडवले तिथे नागराज आणि प्रिया जातात आणि प्रिया नागराजला बोलते की मी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचं नाही, पण तुमच्यामुळे मला या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायला लागतंय. आणि प्रिया बोलायला लागते, या अपघाताचा माझा संबंध नाही, कारण की मी तुमच्याशी आत्ता मिळालेली आहे. तेव्हा नागराज बोलायला लागतो, तू या अपघाताच्या वेळी इन्व्हॉल्व नसले तरी पण तुला या ठिकाणी यायचंच आहे आणि जर तू आमच्यावर आलीच नाही तर पुन्हा एकदा तुला या जंगलामध्ये गाळून टाकू. ते प्रिया बोलायला लागते, त्या लोकेशनमध्ये जाऊन आपण काय करायचं आहे. त्या नागराज बोलायला लागतं, त्या लोकेशनमधून आपल्याला जाऊन काय करायचं नाही, तो फक्त महिपंत काय ते करणार आहे. आणि या प्रकरणामध्ये सायली, अर्जुन आणि रविराज महिपंतला त्रास देत असेल तर महिपंत त्याला तिकडेच जिवंत सोडणार नाही. आणि हा महिपंत आणि सायली अर्जुनच्या रडारावर चांगलेच आहेत. ते प्रिया बोलायला लागते, त्यांना मारूनच टाका. आणि त्याच्याबरोबर त्या रविराज आणि
प्रतिमाला यांना पण मारून टाका, त्यामुळे त्यानंतर मला काय ते प्रॉपर्टीचा हिस्सा मिळू शकतो. त्याच टायमाला तिथे महिपन देतो आणि महिपन बोलतो मी तुमच्या कारमध्ये बसत नाही, तुम्ही तुमच्या कारने जावा, मी माझ्या कारने येतो. आणि त्या टायमाला ते महिपन त्याची माणसं महिपनने ऑलरेडी सांगितलं असतं त्याच्या माणसांना की जिथे तिथे त्या ठिकाणी जो पण कार घेऊन येईल त्याला मोडून टाकायचं आणि मारून टाकायचं. पण इथे महिपनला माहीत असतं, पण इथे त्यांच्या माणसांना माहीत नसतं की तिथे रविराज आणि अर्जुनची गाडी आली नसते आणि ते लपून बसले असते. पण तिथे नागराज आणि प्रियाची गाडी आली असते. त्यामुळे इथे महिपतला माहीत असतं, पण त्यांच्या माणसाला माहीत नसतं. पण ते काम करतात फक्त महिपतने सांगल्यानुसारच. त्याच टायमाला महिपनची माणसं नागराजच्या गाडीला उडवण्याचा प्रयत्न करतात. त्या टायमाला तिथे महिपन देतो आणि तो बोलतो त्या थांबा. आणि महिपन आतमध्ये जातो तेव्हा इथे नागराज महिपनला बोलतो की तू काय केलंस, तर तुझ्या माणसाला आमच्या गाडीला उडवायला सांगतोस. इथे महिपन बोलायला लागतं की मी काय उलटा सुलटा गेम केलेला नाही, पण त्यांचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. ते आधीच आलेल्या अर्जुन, रविराज आणि सायली आणि लपून सगळं ऐकलेलं असतं आणि पाहिलेलं असतं. आणि आता रविराजला कळलं असतं की या सगळ्यामध्ये आता नागराज आणि प्रिया हे पण इन्व्हॉल्व आहेत. आणि रविराजांना वाटतं की या अपघातामध्ये फक्त महिपनच इन्व्हॉल्व होता, पण आता त्याला कळलं असतं की त्याचा भाऊ पण या अपघातामध्ये इन्व्हॉल्व आहे. अर्जुन आणि रविराजना कळत नसतं की महिपनच्या माणसाने नागराज आणि प्रियाच्या गाडीला का उडवलं. आणि आता इथे महिपन त्यांच्या गाडीला घेऊन हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. पण नागराज आणि प्रियाला जास्त लागलं नसलं तरी पण आता रविराज आणि अर्जुन आणि सायलीच्या या सगळ्यांसमोर आता या दोघांचा पर्दाफाश झालेला आहे. आणि याच्या पुढे आता रविराज आपला भाऊ नागराज आपला कसा कर्दनकाळ झाला, याच्या पुढे रविराज नागराजला कोणती शिक्षा देणार आणि या अपघातामध्ये इन्व्हॉल्व असलेल्या महिपंतला रविराज पुढे काय शिक्षा देणार पुढे पाहणे रंजकच होणार आहे.